तुम्हाला माहिती आहे आमच्या गावामध्ये एक असलं भारी जागृत देवस्थान आहे ना. ओ सॉरी, तुम्हाला कसं माहिती असणार, आतापर्यंत मी कधी तुम्हाला सांगितलंच नाही ना. ह्या अख्ख्या गावाच्या पंचायती करो पण स्वतःच्या गावच्या गप्पा सांगायला विसरून जाते. बाकीच्या गोष्टी पण छान आहेत पण त्या देवस्थानाची गोष्टच थोडीशी वेगळी आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज त्या देवस्थानावरती आम्हाला जायचं होतं. ते मंदिर आहे गणपती बाप्पाचं, जे की आमच्या पेडगाव रोडला आहे ना, रस्त्यालाच लागत असते. ते ना तिथे गेल्यानंतर असलं भारी वातावरण, असलं निवांत वाटत असते. तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करायच्या अगोदर असतो ना, तेव्हा आपण आई बाबाचे मित्रमैत्रिणींचे सगळ्यांचे असतो. पण जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण फक्त एक जणाचे असते, ते म्हणजे परमेश्वराचे. तेव्हा आपण आई बाबाचे नसतो. अशा प्रकारे मी, माझा अस्थेटिक भाऊ आणि माझी अस्थेटिक बहीण आम्ही गेलो होतो गणपती बाप्पाच्या पाया पडण्यासाठी. पाया पडायला गेल्यानंतर आम्ही सर्वांनी मस्त दर्शन वगैरे घेतलं ना. आपल्या आयुष्याचं सगळं कीर्तन गणपती बाप्पानं ऐकवलं. कसं चेन पडत नाही ना, आता त्याच्यावरती निवारण काढा असं सांगण्याची गरजच नाही, कारण बाप्पांचं संपूर्ण लक्ष आपल्यावरती असते. नंतर आम्ही निवांत वातावरणात बाहेर येऊन बसलो होतो. तेवढ्या डॉन भाऊ साहेब आम्हाला कंपनी द्यायला आलो होतो. म्हणलं कंपनी द्यायला जाओ, लटका धरायला येऊ नका, 17 इंजेक्शनांचा गुरु व्हावा लागणार आहे आम्हाला. मग आम्ही गेलो होतो फोटो काढायला. हे बघा अथलांटिक भावाची अथलांटिक पोज, म्हणजेच की अस्थेटिक पोज. मग आम्ही फायनली घरी चाललो होतो. आता घरी जाता जाता म्हणलं चंगू मंगूला निरोप तरी द्यावा. अशा प्रकारे बाय बाय. सगळ्यांनी लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा.